पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आपला 8वा अध्याय चालू आहे, म्हणजे आपण त्याची प्रस्तावना म्हणून घेतला आहे. वास्तविक पाहता तसं आपण त्यात मांडावं असं इतकं काही नाही आहे. त्या ज्या संकल्पना होत्या त्या आपण गेल्या वेळी बघितल्या, म्हणजे 2 विभागात आपण घेतोय. या भागामध्ये आता प्रत्यक्ष शेवटचा जो प्रश्न आहे की तुझ्यापर्यंत आम्ही मृत्यूनंतर, किंवा हे जग तर काही शाश्वत नाहीच आहे, केव्हा तरी आम्हाला सोडायचंच आहे, तर आम्ही सोडू तेव्हा आम्ही कुठे जाणार? तर आम्ही तुझ्यापर्यंत यावं असं जर व्हायचं असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? कारण मृत्यू तर 3 पद्धती किंवा प्रकार, किंवा जन्माचेही 3 प्रकार संभवतात. एक म्हणजे अवतार, प्रत्यक्ष संत रूपाने ती मंडळी आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणासी असं म्हणून अवतार घेऊन येतात, हा एक प्रकार. आमच्यासारखा मनुष्य कर्माच्या मध्ये बंधनात अडकलेला आहे, त्याच्या संचितामधून जे प्रारब्ध म्हणून बाजूला पडतं त्या प्रारब्धाच्या योगानी भोगण्याकरता तो जन्म घेतो. हा त्याच्या जन्माचा दुसरा प्रकार, म्हणजे जीव जन्माला येण्याचा. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये सृष्टीच्या रूपाने, जे मानवच असं नाही, सगळेच जीव जे जन्माला येतात ते पशुपक्षी आदी. आणि तिसरा म्हणजे हे पक्षी, वृक्ष, झुडपं हे सगळे त्याच्यामध्येच येतात की ज्यांना केवळ सृष्टी म्हणता येईल अशी, किंवा पक्षी वगैरे सुद्धा. तसे तर बुद्धीनी काम करू शकत नाही आणि स्वतंत्र प्रज्ञा नाही, म्हणून पशूंना सुद्धा एका नियमात बांधलेला वर्ग म्हणून माणसापेक्षा वेगळाच केलाय. नाहीतर हे अध्यात्माची पुस्तकं पशूंकरता सुद्धा लिहिली असती, त्यांच्याही करता वेगळ्या एडिशन्स काढल्या असत्या त्यांच्या भाषेमध्ये. तसं तर काही नाही आहे, कारण त्यांना बिचाऱ्यांना जी बुद्धी आहे ती फक्त खाणं पिणं, जीवनाचं संरक्षण करणं, शेवटपर्यंत राहणं. आपण पशुपक्ष्यांच्या बाबतीत बघितलं तर मृत्यू हा त्यांना बरोबर सांभाळता येतो. ते जरी आपल्या असं निसर्गाचं चक्र म्हणा, नियम म्हणा, किंवा ती तेवढी समज म्हणा, जशी खाण्यापिण्याची त्यांना समज आहे, जशी एक बुद्धी म्हणून त्यांच्या ठिकाणी समज आहे कशाची, हे पाणी चांगलं नाही आहे, हे पाणी स्वच्छ आहे, हा चारा चांगला नाही, हा चारा स्वच्छ आहे, किंवा इथे शक्यतो इथे आपल्याला धोका आहे तिथे पाऊल टाकू नये, हे इतक्या गोष्टींपर्यंत ते बऱ्यापैकी विकसित आहेत. आणि मृत्यूचा काळसुद्धा त्यांना समजतो, किंवा काय वेगळं वाटतं काय माहिती नाही, पण त्यांना तो काळ समजतो. ते बरोबर आपला मृत्यू योग्य त्या प्रकाराने बसवून थांबवून आपल्या आपल्या परीने फार आजारपण न आणता आपलं खाणंपिणं सोडूनच देतात आणि जीवन आपलं संपवतात. थोडक्यात काय की निसर्ग नियमाप्रमाणे त्यांचा बोजा, त्रास, किंवा यांना हॉस्पिटलाइज करा, यांना अमुक करा, तमुक करा, ही इतकी परिस्थिती आजकाल आपण करतो जनावरांना वगैरे सुद्धा, किंवा डॉक्टर्सना घरी बोलवतो, पण ते इतकं हे नाही आहे. त्या मानाने त्यांचं जीवन स्वतः नियमांनी बांधून घेतलेलं आहे. मानवाच्या जीवनामध्ये सगळंच आहे,
त्याला जास्तीत जास्त जगण्याची इच्छा आहे, त्याकरता त्यांनी अनेक गोष्टी उपलब्ध करून घेतल्या आहेत. पुष्कळ विद्या आपल्या बाजूनी वाढवल्या आहेत. त्यांच्या विकासामधनं सोयी केल्या आहेत. जीवन सुखाचं केलं आहे अनेक अनेक. आणि जे सत्पुरुष आहेत, अवतारी पुरुष आहेत, संत आहेत, किंवा या जन्मातून आपल्याकडून ज्यांनी आपल्या स्वतःला उद्धार करून जवळजवळ शेवटच्या स्थितीपर्यंत आणून ठेवले, त्याला चरमदेह म्हणतात. की त्या चरमदेहानंतर आता पुन्हा देह स्वीकारण्याची गरज शिल्लक राहत नाही. अशा चरमदेहात येणारे सुद्धा जे जीव आहेत, म्हणजे जीव म्हणण्यापेक्षा आता त्यांना आपण जगात आले म्हणून जीव, पण ते संत आहेत. आमच्यासारखे प्रारब्ध भोगाने जगणारे नाहीत, अवतार घेऊन आले. तर ते आपला देह ज्या पद्धतीने सोडायचं नियोजित आहे येताना. नाही तर रामकृष्ण परमहंसांसारख्यांना कॅन्सर का व्हावा, काही गरज नाही. शंकराचार्यांनी जलसमाधी घ्यावी किंवा हिमालयात निघून जावं. आपण काही जलसमाधी नाही म्हणू शकत. त्यांनी पुढे जाऊन काय केलं आपल्याला माहीत नाही. ते हिमालयात निघून गेले. आपल्या डोळ्यासमोर एकनाथ महाराजांनी 4 लोकांच्या समोर जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःला बंदिस्त करून घेऊन समाधी घेतली. रमण महर्षींसारख्यांनी आपल्या हाताला कॅन्सर झालाय, त्याच्या वेदना सहन केल्या. म्हणजे प्रत्येक संत, तुकाराम महाराज तर सदैव वैकुंठाला निघून गेले. नामदेवांनी आपल्या पद्धतीने भगवंताच्या पायरीवरती आपला देह समर्पित केला. म्हणजे ह्या सगळ्यांनी आपल्याला काय त्यांचं नियोजन आहे कळत नाही, पण त्यांच्या नियोजनाप्रमाणे त्यांनी आपले देह ठेवलेत. ते अशा प्रकारे देह ठेवला म्हणून ते श्रेष्ठ आहेत, आणि तशा प्रकारे ठेवला नाही म्हणून ते संतांमध्ये वरखाली आहे असं काही नाही. तिथे भगवंताची लीला आहे. ते एक एक गोष्ट दाखवण्याकरता इथे येतात. त्यामुळे मृत्यू हा कसा किती प्रकारे, म्हणजे एखादा माणूस म्हणतो ना की काय माहिती किती मृत्यूच्या यातना सोसायच्या, देवा इतकं पुण्य केलं पण या यातना सोसायला का लावतोयस तू, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा भगवंतानी दाखवून ठेवले की अहो ते साधू संत आहेत, त्यांना तरी कुठे यातना चुकल्या आहेत तर तुमच्या चुकायच्या आहेत. म्हणजे माणसाला हे सगळं सत्पुरुषांची जीवन म्हणजे आपल्या पुढे उभे केलेले चित्रपट आहे की बघा हे जीवन असं आहे, हे जीवन असं आहे, जीवन असं आहे. असं काहीही होऊ शकतं आपल्या जीवनामध्ये. आणि त्यामुळे ह्या ज्या प्रकारांनी जीवनाचा शेवट आहे. आता जेव्हा अर्जुन विचारतो की शेवटी आम्ही तुझ्यापर्यंत कसे येऊन पोचतो, तर जेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं तेव्हा नेहमीच मार्ग सांगावा लागतो. म्हणजे जसा साधन मार्ग आहे, काहीतरी दिशा द्यावी लागते ना, की ह्या दिशेने गेलं असता असं होईल. मग कुणी जेव्हा सांगितलं एखाद्या वस्तूची कृती सांगा, म्हणजे ही कशी करायची, तर त्याची त्या पाककला असेल तर पाककृती सांगावी लागेल. एखादी गोष्ट, एखादं मशीन आहे दुरुस्त करायचं तर सांगावं लागेल हा पार्ट खोला, असं असं करा, याच्यानंतर हे करा, याच्यानंतर हे करा. एखादं मोबाईलसारखं हातामध्ये आपल्या म्हणजे समजा एखादं वस्तू असेल किंवा मोबाईल आपण वापरत असू, तर अशा वस्तू जेव्हा वापरायच्या तेव्हा त्याचं ऑपरेशन्स आणि कमांड्स ठरलेले आहेत की यानंतर हे, यानंतर हे, यानंतर हे. लॅपटॉप हा वापरायचा तो हा असा वापरा, हा वापरायचा हा वापरा. म्हणजे ह्या प्रत्येकाला एक काहीतरी दिशा मार्ग आहे. तसं भगवंत म्हणतात इथे सुद्धा दिशा मार्ग ठरलेलाच आहे. आणि तो सांगताना त्यांनी पहिल्यांदा आपल्या श्लोकांमध्ये आपण जिथे येऊन थांबलो, ज्या संकल्पना आपण मांडल्या, त्या संकल्पनांच्या पुढे जेव्हा आम्ही येऊन थांबलो त्यावेळी आपल्या लक्षात असेल की आपण 5व्या श्लोकापर्यंत आलेलो. त्या 5व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की आता हा श्लोक शेवटच्या प्रश्नाचं म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आला. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम म्हणाले यः प्रयाती मद्भावम याती नास्त्यत्र संशय. इथे काही त्याविषयी संशय नाही म्हणाले. म्हणजे अगदी एक ज्याला आपण ठसठशीत विधान म्हणतो, बोल्ड स्टेटमेंट एक करून टाकलं की अंतकाळी देह टाकण्याच्या वेळी ज्याच्या मुखात माझं नाम असेल किंवा ज्याला अंतकाळी माझं स्मरण राहत असेल तो निश्चित मला येऊन पोचतो. संपलं. हे त्याच्याकरताचं एक विधान आहे. आता हे विधान लक्षात ठेवायचं आणि मग त्याप्रमाणे पुढे जायचं. अर्थात हा विषय आपल्या सांगण्याचा विषयच नाही, त्यातलं जे काही थोडंफार आहे ते आपण थोडं बघू. म्हणाले यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते त्यजन्ते कलेवरम तम तमैवेति कौंतेय
सदा तद्भाव भाविता. म्हणाले अंतकाळी, आता पुढचं त्याच्या लगेच पुढे आलं की ठीक आहे, देवाचं स्मरण करावं आणि त्या स्मरणाप्रमाणे ज्या देवतेचं स्मरण करतो त्या आपण लोकाला जातो वगैरे, मग ते आणखीन त्याच्या पुढं मनुष्य जे काही त्याचा विचार करील तो करील. पण आता त्यांनी सांगितलं की शेवटी ज्याच्या अंतःकरणात जो भाव असेल त्या भावाप्रमाणे तो त्या त्या दिशेने जाईल. म्हणजे आता एक पायरी खाली उतरली. भगवंतांनी सांगितलं की माझं स्मरण करणारा मला येऊन पोचतो. आता तुझं स्मरण नाही करणार आहे, मग त्याचं काय? मग लगेच तो पुढचा प्रश्न झाला. तो विचारायची गरज नाही, उत्तरच दिलं त्यांनी. की त्यांनी म्हणाले पुढची गोष्ट अशी आहे की ज्याच्या मनामध्ये जो विषय असेल त्या विषयाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये, किंवा आता जीवन सोडताना, मृत्यू येताना, जीवनाचा शेवट होताना त्याप्रमाणे त्याची स्थिती असेल. म्हणजे त्यामुळे मग पुष्कळ कीर्तनकारांच्या कथा आहेत. कोणाचं काय, भागवतामध्ये जडभरताची कथा आहे की त्या भरताला सुद्धा खूप एका छोट्याशा हरणाचं वेड लागतं. इतकं लागतं की हरणाशिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही. तर मोठा तत्त्वज्ञानी, ब्रह्मज्ञानी आहे. पण त्या हरणाच्या वियोगामुळे दुःख झाल्यानंतर जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्या हरणाच्या स्मरणामध्ये त्याचा मृत्यू होतो. आणि शेवटी इतकी उत्कट त्या हरणाविषयी असते, त्यामुळे त्या उत्कटतेमुळे त्याला पुढचा जन्म हरणाचा येतो. मग त्या फक्त एकच आहे, तो ब्रह्मज्ञानीच असल्यामुळे त्या हरणाच्या रूपातही त्याला पूर्ण स्मरण असतं. तो म्हणतो आता इथेही आपण चूक नाही करायची. हेही जीवन किंवा हाही काळ आपल्याला बरोबर बिनचूकपणे घालवायचा आहे. आणि त्यानंतर जो जन्म येईल त्या जन्मात आपण मुक्त होऊ. मग तो हरणाचा जो काही त्याच्या प्रारब्धाचा काळ येतो तो भोगतो, तो देह टाकतो आणि मग त्याला मनुष्याचा जन्म येतो. त्याही जन्मात त्याला पूर्वीचं स्मरण असतं. आता कोणत्याही प्रकारे आपल्या मनामध्ये कशाचंही स्मरण असता कामा नये, हे त्यांनी अगदी पक्क मनाशी योजून ठेवलं. आणि त्याप्रमाणे तो आपलं जीवन जगत असताना कुणी काही म्हणो, मग ती कथा सगळी पुष्कळ दिली आहे. कोणी त्याला काही बोलतात, हा कसला जड, तो बोलत नाही, चालत नाही, कुणाला काही म्हणत नाही, अगदी असा नुसता असतो. लोकांना त्याला काही कळत नाही, हा वेडा आहे, त्याला कोणतंही काम सांगा, ह्याच्याकडनं काहीही करून घ्या. आता ती सगळी कथा त्या ठिकाणी मोठी चांगली त्याचं आख्यान म्हणा किंवा ती कथा म्हणा दिलेली आहे. त्या कोणत्याही स्थितीमध्ये तो काही बोलत नाही. आणि शेवटी आपल्या आपल्या वागण्यानी, पद्धतीने किंवा त्याच्या दृष्टीने मोक्षाला जाण्याकरता काय करायला हवं त्याप्रमाणे तो वागतो आणि त्या वागण्यातून तो पुढे मुक्त होतो. म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय की बघा कसं आहे, एवढा मोठा अधिकारी, ज्ञानी, ब्रह्मज्ञानी असून सुद्धा तोही कुठल्या तरी मोहात अडकू शकतो. अडकला की तो मागे येतो. म्हणून आपण 6व्या अध्यायामध्ये जे आपण जे म्हणलं ना, योगभ्रष्टो विजायते, त्याच्यामध्ये शुचीनाम श्रीमताम गेहे पण आहे आणि योगीनाम कुले पण आहे. म्हणजे शुचीनाम श्रीमताम गेहे तो जन्माला येतो चांगल्या श्रीमंताच्या घरात, पण तो श्रीमंती अशी तशी मिळवलेली नसते. ती श्रीमंती शुची मार्गाने पवित्र आहे, उत्तम संस्कारित आहे. आणि त्या श्रीमंतीला एक पुण्याचा, वैभवाचा असा थाट आहे, साज आहे. त्याच्यामध्ये तो जन्माला येतो. तिथे येऊन त्या सगळं ते पुण्य आहे, ते पुण्य त्या ठिकाणी तो भोगतो. त्याचबरोबर ते उपभोगून झाल्यावर त्याला जो त्या काळात बुद्धी झाली तर तो लगेच आपली पुढची अभ्यासाची बाजू सुरू करतो. नाही तर ते पुण्य भोगून झाल्यानंतर पुन्हा त्याचे जो अभ्यास आहे योगमार्गावरचा थांबलेला तो सुरू होतो. आणि हा योगभ्रष्ट एक प्रकारचा थोडासा निम्न म्हणून, आणि जो दुसरा आहे तो योगभ्रष्ट जो आहे तो योग्यांच्याच कुलामध्ये जन्माला, फार श्रेष्ठ लोकांच्यामध्ये जन्माला येतो. आणि त्याचं पूर्व जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तसंच असतं. आणि त्यामुळे ती विद्या, त्या अर्जित तप आणि हे सगळं त्याच्यासहित तिथे आल्यावर त्याच्यामध्ये प्रगती होत जाते. तो पुढे पुढे निघून जातो. त्यामुळे हा जसा भाग आहे की माणूस जन्माला येताना शेवटी काहीतरी त्याच्याकडनं किंवा जीवनात कुठेतरी तो अभ्यास थांबला, त्यामुळे भ्रष्टता आली. ही जी भ्रष्टता आहे, असं होतं की माणूस अभ्यास करतोय, करता करता त्या मार्गापासून हलतो. म्हणजे एखादा चांगला योगी आहे, चांगला अभ्यासू आहे, चांगला अधिकारी आहे, पैशाच्या मोहात फसतो. काही तिन्ही ऐषणा आहेतच. कोणत्याही ऐषणेमध्ये चुकून माकून का होईना अडकतो. अडकला की ते सगळी फरफट
पुष्कळ पुढेपर्यंत होत जाते. त्यामुळे असं म्हणजे का झालं असं नाही सांगता येणार. शेवटच्या क्षणाला झालं असंच केवळ म्हणता येणार नाही, कारण शेवटच्या क्षणापर्यंत जे काही आयुष्यात केलेलं आहे ते सगळं तिथपर्यंत येतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ना, अंतकालेच्या मामेव माझंच स्मरण केलं तर मला येऊन पोचेल. पण यम यम वापी स्मरण भावम, पण जो जो भाव अंतःकरणामध्ये असेल त्यामुळे तेजंत्यंते कलेवरम. जेव्हा अंतिम काळामध्ये आपलं शरीर टाकायची वेळ येते त्यावेळी मात्र म्हणाले तम तमय वेती कौंतेय, तेच सगळं त्याच्या पुढे उभं राहतं आणि सदा तद्भाव भाविता, आणि त्यामुळे त्याच भावामध्ये तो आपला देह ठेवतो. आणि म्हणून शक्यतो शेवटी मनुष्याच्या मुखात परमेश्वराचं नाव यावं, हा एक काय म्हणूया आपण भगवंताच्या प्राप्तीच्या अनेक मार्गातला एक जातानाचा शेवटचा सुलभ मार्ग आहे आयुष्यामध्ये. आता एक देवाचं नावच मुखात यायला हवं आहे की मुक्ती होणार आहे, म्हणजे किती बरं आहे असा समोरचा माणूस विचार करेल. तर त्यांनी सांगितलंय पण त्याच्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो. शेवटच्या क्षणी एकदम काही लगेच नाव तोंडात येत नाही. हे किती जरी सोपं वाटलं त्याचं नाव तोंडात आलं, पण ते नुसतं तोंडात आलं वाटण्याला काही फारसा अर्थ ठरत नाही. आणि म्हणून त्या आपल्याकडे कीर्तनकार वगैरे अशी कथा सांगतात की अगदी प्रसिद्ध कथा आहे कीर्तनकारांची, की एक मनुष्य अगदी आसन्न मरण असतो आणि वाके 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 त्यांना वाटतं काय वासुदेव केशव वासुदेव केशव म्हणतोय बिचारा, पण त्याला काही म्हणता येत नाही आहे. आणि शेवटी तो मुलगा येतो, म्हणतो बाबा तुमच्या तोंडात पाणी घालू का, तीर्थ घालू का, हे देऊ का तुम्हाला काहीतरी, दे हे मगरबाची मात्रा वगैरे लावून. तर ती चाटवली की बोलता येतं ना. पूर्वीच्या काळी आपल्या घरी अगदी शेवट आला आणि एखाद्या माणसाला काहीतरी सांगायचं आहे तर अशा औषधांमध्ये काही हे आहे की तासभर 2 तास अर्धा तास 15 मिनटं गेलेली वाचा एक 10 वाक्य बोलण्यापुरती तरी त्याला प्राप्त होते. अशा आयुर्वेदामध्ये मात्रा आहेत, औषधं आहेत. आणि मग त्या औषधांनी शेवटच्या क्षणातले काही जर समस्या त्याच्या असतील तर त्याला त्या पुढच्या जन्माला जाताना किंवा हा देह टाकताना तरी निदान ते सगळं या आशांमुळे कुठे गुंतून पडावं लागत नाही, तो त्या ह्याच्यातनं मुक्त होतो. अशा अर्थाने आपल्याकडे ती औषधं आहेत. तसं तो मुलगा म्हणतो बाबा तुम्हाला मी ते हे मगरभाची मात्रा साठवू का, तुम्हाला काही बोलायचं का. ते त्याला आतून जो उसळून राग येतो तो म्हणतो अरे जन्मभर मी काटकसर केली, तुमचं घराकडे लक्ष नाही, ते वासरू केरसुडी खातोय, तू काही तर बसला. वाके 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 करतो. कीर्तनकारांची प्रसिद्ध गोष्ट आहे की ते कीर्तनात हमखासी गोष्ट सांगणार. आणि त्यामुळे इथे थोडक्यात काय की जो भाव अंतःकरणात घेतलेला आहे तो भाव माणसाचा सुटत नाही आणि त्याच भावामध्ये तो मनुष्य आपला देह ठेवतो. म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु, आता हे अशक्यच आहे पण तरी माम अनुस्मर युद्धेच, तू माझं स्मरण कर. आणि आत्ता तुला मी काय सांगितलं, युद्ध करायचं आहे तुला. मग तू म्हणशील बरोबर आहे, तुझं स्मरण करायचं ना जन्मभर, मग आता युद्ध कशाला, दे सोडून दे, मी आपलं जप करत बसतो. भगवंत म्हणतो नाही, मीच तुला सांगतोय युद्धेच, युद्ध तर आत्ता करायचंच आहे पण माझं स्मरण नेहमी ठेवायचं आहे. आणि इथे मय्यार्पित मनोबुद्धी, म्हणजे किती वेळा ह्याच्यामध्ये गीतेमध्ये त्यांनी सांगितलंय मामेव एष्यसी असंशयम, तू मलाच येऊन पोचशील यात काही संशय नाही. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामेव एष्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. नंतर सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. म्हणजे भगवंत पुन्हा पुन्हा सांगतो की अरे फक्त माझ्याकडे लक्ष दे, फक्त कुठेही कुठेही भगवंतानी हेच सांगितलं. इथे सुद्धा मय्यार्पित मनोबुद्धी, माझ्या ठिकाणी मनबुद्धीला अर्पण कर. तुला करायचंय काय नसते उद्योग करून त्या भानगडीत तू पडूच नकोस, मी बघतो पुढचं काय आहे ते. म्हणाले मामेव एष्यसी असंशयम, तू मलाच येऊन पोचशील याबद्दल संशयच नाही आहे. आता हा भाग आहे याच्यावरती आता त्यांनी हे सगळं करताना अवघड आहे हे भगवंताला माहिती आहे. म्हणजे 6व्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन विचारतो चंचलम ही मनकृष्ण प्रमाथी बलवदृढम, तेव्हा भगवंत म्हणतं असंशय मी महाभाव. अरे त्यात काय संशय,
मन एकाग्र होणं काही सोपं आहे का? ते होतच नाही. पण अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येणच गृह्यते. पण म्हणाले एक आहे, अभ्यास करत गेलास की वैराग्य येत जातं. ही जोडगोळी आहे. अभ्यासाने वैराग्य आहे, वैराग्याने वर्धित अभ्यास आहे, वर्धित अभ्यासाने वैराग्य आहे. असं वर्धिष्णू होणारं वैराग्य अभ्यासाला वर्धिष्णू करतं. हे चालत राहतं. अभ्यासाकडून वैराग्याकडे, वर्धित वैराग्य अभ्यास वाढवतो, वाढवलेला अभ्यास वैराग्य वाढवतो. हे पुढे जातं आणि माणसाचं मन अधिकाधिक चंचलतेला सोडत जातं. तर इथे त्यांनी सांगितलं नुसता अभ्यास नाही म्हटलं त्यांनी. आता त्यांनी शब्द वापरतानाच बघा, अभ्यासयोग युक्तेनं, या ठिकाणी अभ्यासाचा योग केला. अभ्यास सोडायचाच नाही. किती नाही सोडायचा, म्हणजे अभ्यास करायचा. तिथे अभ्यासाची व्याख्या दिलंय, पतंजलींनी दिली आहे. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. अभ्यास असा करायचा आहे, निरंतर करायचा आहे, सत्कारपूर्वक करायचा आहे. दृढभूमी, ज्या ठिकाणी मन एकाग्र आहे, दृढ आहे, अशा पद्धतीने अभ्यासाची पद्धत सांगितली. आदरपूर्वक करायचं आहे. आपलं करायचं आहे म्हणून करायचं आहे, टाकलंय बोलताना नाव पूजा करून टाकली, टाकली आधी एक एक करून टाकलं, मोकळे झालं. इथे ते म्हणतात नाही, अभ्यासयुक्तेन, म्हणजे इथे अभ्यास योगयुक्त, योगाशी युक्त. म्हणजे 6व्या अध्यायात सुद्धा बोलताना एकदा ते म्हणतात की प्रयत्नात यतमानस तू, म्हणजे प्रयत्नात प्रयत्नपूर्वक प्रयत्न करायचा आहे, पण तोच प्रयत्नपूर्वक करायचा आहे. प्रयत्नाकरता सुद्धा वेगळ्या प्रयत्नाची आवश्यकता आहे. तसा हा अभ्यास योग आहे. या अभ्यास योगाशी युक्त हो, म्हणजे अभ्यासाला साधं समजू नको, त्याला तू योगच समज. आणि चेतसा नान्यगामिना, मग तुझं जे चित्त आहे ते अन्यत्र जाणार नाही, अशा यांनी राहा. परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन अनुचिंतयन. हे पार्था, तू त्या परमपुरुषाला अर्थात परमेश्वरालाच प्राप्त होशील किंवा होतो, ज्याच्याबद्दल आपल्याला म्हणायचं आहे. असा जो अभ्यासयुक्त आहे, जो निरंतर परमेश्वराचं चिंतन करणार आहे. आपल्या अंतःकरणाचा एक भाव जर ईश्वर समर्पित असेल तर आपल्याला वेगळं काही करावं लागणार नाही. पण तो तसा राहत नाही. आपल्याला अनुसंधान कुठल्या कुठल्या तरीच गोष्टीचं असतं. म्हणजे आत्ता मी इथं बसले तर मनात काहीतरी तिसराच विचार घरातला येतो, की अरे ती वस्तू कुठेतरी ठेवली होती का मी, असं. आता काही गरज आहे का, तिच्या वाचून आणलेलं नाही, तो विचार येण्याची गरज नाही. आता इतका चांगला विषय चाललेला असताना पण बुद्धीचं जे चांचल्य आहे आपल्याला कळतं ना. त्यांनी जे म्हटलंय ना, गुणा गुणेषु वर्तन्ते, असं लक्षात ठेवून आपण व्यवहार करावा होत नाही. आपल्याकडे इंद्रियार्थेषु सगळं होतं, त्याच्याच करता, इंद्रियांच्या करताच इंद्रिय काम करतात. आमचे सगळे हे गुण आहेत, त्या गुणांना आम्ही सगळे असे झोंबे घेतो म्हटलं तरी चालेल. आमच्या मनानेच आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन लटकून पडलो आहे. म्हणजे काही वेळा ते गुणसुद्धा आपल्याला म्हणत असतील, आम्हाला भारी तुम्ही पडता, आम्हाला आमच्या तंत्राने वागावंच लागत नाही, तुमचीच तंत्र इतकी म्हणजे तरेवाईकपणाने फार उग्र असतात किंवा अधिक तुम्ही खोलवर त्यात बुडलेले असता. तर इथे त्यांनी तसंच म्हटलंय की परमपुरुषम दिव्यम याती. हे एक आहे की तुमच्या हातात असलेलं साधन आहे जीवनामधलं, त्या थोर पुरुषाला म्हणजे सगळ्यात शेवटची परमगती तुम्हाला जी प्राप्त होते ती या अभ्यास योगयुक्त होण्याने प्राप्त होते. इथे फक्त आपल्याला थोडंसं बोलता येईल तो विषय असा आहे की एकदा पुरुष हा शब्द वापरला की मग असं वाटतं, मग त्या ईश्वराचं स्वरूप सगुण निर्गुणाच्या पलीकडचं म्हणून सांगितलं आहे ते परब्रह्म. मग त्या पुरुषाला, परमपुरुषाच्या इथे जाऊन, दिव्य पुरुषाला जाऊन हा मिळतो म्हणजे काय होतं, म्हणजे हेच जे शेवटचं धाम आहे, हे दिव्य धाम आहे. याचा अर्थ तोही कुठेतरी सगुणच आहे का? कारण एक धाम आहे म्हटलं की आकार आला की सगुणता आली, मग निर्गुण नाही राहिलं. मग अव्यक्ताच्या पलीकडे त्याचं वर्णन पुढे अव्यक्त म्हणून केलेलं आहे. पुढे त्यांनी श्लोक सांगताना कविम पुराण जो श्लोक घेतला आहे त्याच्यातही त्याचं वर्णन केलेलं आहे. परंतु सांगण्याचा हेतू असा की या ठिकाणी आपण आता शंकराचार्यांचं जे तत्त्वज्ञान आहे पूर्ण निर्गुण निराकाराचं आणि इथे सगुण साकाराचं,
मनुष्याला मिळणारी गती, गती या शब्दातच सगुणता आहे, हालचाल आहे, आविष्कार आहे, सगळं आहे. आणि इथे त्या धामाला येऊन 15व्या अध्यायात सुद्धा म्हटलंय की म्हणजे यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, जिथून परत येत नाही असं ते माझं धाम आहे. मग आता त्याचा अर्थ काय झाला? याला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? अर्थ ज्याला जसा लावायचा त्यांनी लावावा, पण निर्गुणही अर्थ लावायला अडचण नाही, सगुणही अर्थ लावायला अडचण नाही. त्याचं कारण असं की पुरुष ही जी संकल्पना आहे, या अध्यायाच्या सुरुवातीला ह्या संकल्पना आपण गेल्या वेळी बघितल्या. त्या संकल्पनांचं महात्म्य काय? कारण तो जो पुरुष भावाला आलाय तो तरी कोण आहे? तो परमात्माच आहे, ते परब्रह्मच आहे. आणि त्यामुळे पुरुषाच्या धामाला तुम्ही येऊन थांबलात असं म्हटलं तरी कुठे जाऊन पोचला? त्या परमात्म्यापर्यंतच. म्हणजे तो सगुण आहे का तो निर्गुण आहे याची चर्चा तुम्हाला समजून घेताना तुम्ही करा, पण त्याचं जे स्वरूप आहे ते अंतिम आहे. आणि त्या अंतिम स्वरूपाला आता तुम्ही काही नावं द्या. आणि त्यामुळे कुणीही आचार्यांनी आपापल्या परीने जी नावं दिली आहेत ती नावं स्वीकारताना आपल्याला काही अडचण नाही आहे. अडचण अशा करता नाही की हे सगळे भक्ती आचार्य, तो साक्षात म्हणजे कृष्ण, म्हणजे तो पुरुषोत्तम, तोच सर्वश्रेष्ठ आहे किंवा तेच अंतिम तत्व आहे, तेच परब्रह्म. काय अडचण आहे? आपण गेल्या वेळी पाहिलं तेव्हा ते अधिदैव रूपाने ज्याची उपासना करायची तो पुरुष आहे. बरं, अक्षराक्षर एवच हे दोघे जे आहेत ते दोघे वेगळेच आहेत. उत्तम पुरुषस्त्वदन्य 15व्या अध्यायात ते म्हणतात की तो पुरुष शब्द वापरला आहे. पण तो पुरुष म्हणजे क्षर अक्षराच्या पलीकडे, व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे आहे, तरी तो उत्तम पुरुषच शब्द आहे. म्हणजे आपल्याला वाद घालायची गरज नाही आहे. म्हणजे कोणी घालायला येईल असं मी म्हणत नाही, पण आपण आपल्यापुरतं नोंदवून ठेवावं की शंकराचार्यांचं केवळ अद्वैत आणि या भक्ती आचार्यांचा भक्ती संप्रदाय, तो ज्ञानाचा मार्ग, हा भक्तीचा मार्ग, यात काही कमी जास्त आहे का? काही कमी जास्त नाही. काही 19-20 आहे का? काही 19-20 नाही. त्याचं कारण आहे की ते परमात्मा तत्व तुम्ही कोणत्या फॉर्ममध्ये बघायला घेतलं आहे, संपला विषय. आत्ता या फॉर्ममध्ये बघायला घेतला म्हणजे ते परमात्मा तत्व कमी जास्त, लहान मोठं, उच्च नीच असं काही ठरत नाही. आणि म्हणून इथे जे परमपुरुषम दिव्यम म्हटलंय, हा परमपुरुषम दिव्यम हा उत्तम पुरुषस्त्वदन्य हाच आहे. कारण भगवंतच बोलतोय, दोन्ही ठिकाणी काही वेगळे ग्रंथ घेतले नाही आहेत आपण. त्यामुळे त्याला जो सर्वश्रेष्ठ म्हणून सांगायचा आहे तो सर्वश्रेष्ठ हाच आहे. याच ठिकाणी सर्वश्रेष्ठता आहे, त्याच धामाला जाऊन पोचणार आहे. आता अडचण शंकराचार्यांना एकच आहे, धाम आलं म्हणजे आता काय करायचं? कारण धाम येताच उपयोगी नाही, केवल आहे ना. केवल स्थितीमध्ये धामाला, स्थानाला काही जागा नाही आहे. तर ते त्यांना काय समजायचं ते समजतील, पण मनामध्ये गोंधळ निर्माण करून घ्यायची आपल्याला काही आवश्यकता नाही. ते परमपुरुष किंवा ते जे तत्व आहे. आता कविम पुराणम अनुशासितारम अणोरणी अणुरण काय अणोरणीयान समनुस्मरेद्या, त्याच्यासारखं अनुस्मर, बाकी दुसरा शब्द नाही त्याच्यामध्ये, आणि अनुस्मरेत हा असा शब्द वापरला आहे. नंतर सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसहा परस्तात, हे सगळं त्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे ह्याची आता आपल्याला गरज नाही, फक्त लक्षात एकच ठेवायचं, पुरुष शब्द आला म्हणून ते काही ठरलेलं असं काही धामच आहे का? मग शंकराचार्य केवलाद्वैताप्रमाणे केवळ ज्ञानाने सांगतात तेव्हा केवल स्थिती म्हणतात. योगी केवल स्थिती शब्द काही वापरू दे, जिथे जाऊन पोचायचं आहे ती जागा एकच आहे. एवढं फक्त आत्ता आपण स्पष्ट करून घेतलं. आणि तेवढ्याच करता ती जे 7 प्रश्न आहेत त्या 7 प्रश्नातला आध्यात्मिक आहे, अधिभौतिक आहे, अधिदैविक आहे, कर्म आहे, पुरुष आहे, या सगळ्या ज्या अधियज्ञ आहे, या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या 6ही संकल्पना आपण पाहून का घेतल्या? कारण त्यांनी तिथे भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलं की बाबा रे, ह्या संकल्पना लक्षात ठेव. तू कोणत्याही बाजूनी जरी तत्वज्ञान पाहत जाशील तर तू, जसं आपण एखादी गोष्ट क्रॉस चेक करतो की ती इकडे नाही तर तिथे, तिथे नाही तर तिथे, ते सगळंच बरोबर आहे, तसं भगवंत म्हणतो की तू या वेगवेगळ्या क्षेत्रात सुटं जाऊन
तू उलटं करशील, की याचा हल्ला त्याच्यावर करशील, त्याचा हल्ला त्याच्यावर करशील, असं काही नाही आहे. हे तुला हे वेगळं ते वेगळं ते वेगळं असं तू धरून जर सगळे मार्ग, आता यज्ञाचा मार्ग आणि आध्यात्मिक साधनेचा मार्ग भिन्न आहे असं जर तू म्हणायला लागलास तर लक्षात घे, जो अधियज्ञ आहे तोच अधिदैव आहे, जे अधिदैव आहे तेच अध्यात्म आहे, काही वेगळं नाही आहे. आणि त्यामुळे इथे वाद नाहीच आहे. इथे फक्त तुझं तुला समन्वयाने समजून घ्यायचं आहे, तेच तुझं तू समजून घे. आणि म्हणून इथे आपण हा वाद आता संपला असं म्हणू, की कुठल्याही प्रकारे मनामध्ये जिथे जाऊन पोचायचं आहे त्या स्थानाविषयी वाद नाही. ज्याची उपासना करायची आहे त्या उपास्य दैवताविषयी वाद नाही. त्याच्या मागे मुळाशी एकच आहे, या सगळ्या उपासनांचं व्यक्त उपासना स्वरूप ओंकार, आणि हे सगळंच्या सगळं त्या ओंकारातून निघाले. त्यामुळे व्यक्त उपासना कशाचीही केली तरी ती योग्य मार्गाने केली की ती त्या ओंकारासारखीच बनणार आहे, ओंकाराशीच जाऊन पोचणार आहे. त्याचे जे लाभ आहेत ते लाभच होणार आहे. म्हणजे शेवटी काय आहे की तो ओंकार, म्हणजे आम्ही पोचलो कुठे, ह्या सगळ्यांचा जेव्हा विचार करतो, आधी यज्ञाचं शेवटचं रूप काय, ओंकार. आधी दैवाचं शेवटचं रूप काय, ओंकार. आम्ही तो पुरुष आम्हाला समजून पुढे त्यांनी श्लोकच दिलाय आपल्याला. आता इथेच येईल कदाचित तो. इथे यदक्षरम वेद विदो वदंती विशंती यत्तयो वितरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. तर त्यांनी सांगितलं की ते जे परमपद आहे ते तुला कसं लाभतं ते मी तुला सांगेन, पण हे नंतर. त्याच्या आधी त्यांनी एक पद्धत सांगून ठेवली की जर प्रयाणकाळी तुला जर भगवंताच्या स्मृतीमध्ये राहून जर तुला प्रयाण करताना चांगल्या गतीला जाऊन पोचायचं आहे तर तुला मी काय सांगू शकतो, किंवा मी तुला कोणता मार्ग दाखवू शकतो, किंवा काय मार्गदर्शन करू शकतो. तर त्यांनी म्हटलं प्रयाणकाले मनसाचलेन, मन अत्यंत स्थिर ठेवावं प्रयाणकाली. त्यावेळीसुद्धा माणसाची बुद्धी शाबूत पाहिजे, स्थिर राहिली पाहिजे. भक्त्या युक्तो योग बलेन चैव, दोन्ही सांगितलं. भक्तीने युक्त होऊन, आता बघा अभ्यासयुक्त शब्द वापरला, इथे पण भक्तियुक्त शब्द वापरला. पुढे योग बलेन चैव, योगाच्या बलाने, म्हणजे योगाच्या युक्तीने घेतलं तर शब्द फक्त वेगळा वापरला, पण योगाच्या सामर्थ्याने, बलाने म्हणजे तोच, जसा भक्तियुक्त होऊन. भ्रुवोरमध्ये प्राणम आवेश सम्यक, या इथे आज्ञाचक्राच्या इथे संपूर्ण देहातले प्राण गोळा करून इथे आणून ठेवा असं त्यांनी सांगितलं. आणि प्राणम आवेश सम्यक सतम परम पुरुषम उपैती. बघा पुन्हा, सतम पुरुषम, तो त्या परम उपैती किंवा परम दिव्यम पुरुषम उपैती, त्या परम दिव्य अशा पुरुषापर्यंत जाऊन पोचतो. म्हणजे त्याच्यापर्यंत जाऊन पोचायला आता भले मृत्यूचा काळ आणि तिथपर्यंत माझं नामस्मरण टिकेल का नाही वगैरे ते त्याचे प्रश्न नाही. मी तुला ते विधान म्हणून सांगितलं. त्या विधानापर्यंत तुला पोचायचं आहे तर तुला काय करायचं आहे ते आता सांग. मग जन्मभर अभ्यास कशाचा कर. मगाशी काय सांगितलं, तू भगवंताचं नामस्मरण कर. आता सध्या ही फिरती आहे ना एक व्हॉट्सॲपवरची, त्याला काय म्हणतात ते क्लिप, ते डॉक्टर साठेंची आहे मला वाटतं ना. तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं आहे ना की कोणतो मनुष्य आला आणि त्यांनी मला सांगितलं ते वडिलांचे मित्र आहेत म्हणाले, 84-85 हिमालयात जाणार होते ना बद्रीनारायणाच्या दर्शनाला. तर त्या नारायणाच्या दर्शनाला गेल्यावर तू असे हात कर आणि आत्तापर्यंत तू जेवढ्या काय एन्जिओप्लास्टीज केल्या असतील काय सगळं स्वाहा कर, सगळं त्यांना अर्पण कर आणि तुझं आता काही नाही शिल्लक राहिलं असं परत ये आणि फक्त नामस्मरण करत राहा. तुला एवढंच सांगतो, न विसरता, न चुकता, न खंड पाडता सातत्याने नामस्मरण कर. आणि म्हणाले मग मी आलो तिथे बद्रीनारायणाला जाऊन. आता जाताना सांगितलं होतं तर मी सांगितलं त्याला मी नक्की करेन तुम्ही सांगितलं. तर त्याला वाटलं, आल्यानंतर डॉक्टरांना वाटलं की आपण सांगावं त्या गृहस्थांना काय त्यांनी, त्याला जे वाटलं त्या व्यक्तीला तिने आपल्याला सांगितलं आहे. आता आपण तुम्ही सांगितलं ते मी फॉलो केलं आहे, तुम्ही सांगितलं आहे त्याप्रमाणे मी तिथे नमस्कार करून आलो आहे. आणि त्यांनी तो फोन लावला तर तो फोन नंबरच अस्तित्वात नाही.
ते म्हणाले ती व्यक्ती पुन्हा मला दिसली नाही, तो फोन नंबर पण अस्तित्वात. त्यामुळे मी सगळं चक्रावून गेलो. पण आश्चर्य असं आहे की एक गोष्ट आहे की आपल्याला कळत नाही कोणत्या मार्गाने आपल्याला कोण काय सांगत असतं. ते आपल्यापर्यंत येऊन पोचलं आहे. तुम्हाला म्हणाले मी सांगतो, मी पूर्ण माझी खात्री पटली आहे की आपण सगळ्यांनी भगवंताचं अगदी नाम फुकाचे फुकाचे पंढरी रायाचे. खरंच तसं आहे की काय देवाच्या नावाला काय लागतंय, पण ते इतकं फुकट आणि स्वस्त जवळ आहे ना, म्हणूनच आमच्याच्यानी होत नाही. बाकी काही त्याची किंमत वाटत नाही असं आहे. इथे त्यांनी तेच सांगितलं की प्रयाण काळी, आता तुम्हाला अभ्यास म्हणून शिकवतो म्हणाले, म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत आता तुला अभ्यास सांगतो की तुला प्रयाण काळी तुझा जो प्राण आहे तो इथे आणून ठेवायचा. तो काय एकदम थोडा ताणता येणार आहे. म्हणजे आयुष्यभर रोज जसा नामस्मरणाचा आत्ता आपण बोललो ना की नामस्मरणाचा अभ्यास करायला त्यांनी आधी सांगितलं. भक्तियुक्त अंतःकरणाने तू त्याला शरण जा किंवा त्याचं स्मरण कर. मानुस्मरण, माझं स्मरण कर भक्तीने. आता हा एक मार्ग तुला मी पक्का सांगितला. समजा तुला हा मार्ग नाही झेपला, नको वाटला, नसेल आचरायचा, मग कोणत्या मार्गाने जाशील तू? तर दुसरा मार्ग त्यांनी सांगितला, हा प्रयाण काले, मन स्थिर ठेव प्रयाणकाळी, आणि त्यावेळी तुझा जो प्राण आहे ते तुझ्या अभ्यासाने इथे आणून गोळा करून ठेवून दे. मनसा अचलेन, म्हणजे अचलेन मन इथे हृदयाशी ठेव. ते त्याला तुला जे ठेवायचं ते अंतःकरण इथे गोळा करून ठेव, तुझे प्राण इथे गोळा करून ठेव. आता हे असे एका दिवसात गोळा होणार नाही आहेत. त्यामुळे आयुष्यभर अभ्यास कशाचा करायचा आहे? अभ्यास योगयुक्त. ते कशा करता हो? याच्या करता. की मग आपल्याकडे पुष्कळ आता लोकांच्या पुस्तकं आहेत किंवा त्यांच्या थिअरीज आहेत, सीडीज आहेत, आणि ते सांगतात की शवासनात पडून राहा आणि शवासनामध्ये अगदी हळूहळू हळूहळू आपल्या पायापासून त्याची शक्ती किंवा प्राण, एनर्जी ती सगळी वर 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 येते अशी कल्पना करा. आणि सर्व स्थानांवरून आम्ही तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांची हे चालूच असते, ते सातत्याने आपल्याला सूचना देतच असतात. ती रनिंग कॉमेंट्री असतेच बरोबर, आणि त्याच्याबरोबर आपण तसं 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 करत जायचं. जेव्हा होईल तेव्हा होईल. असं काही सगळं गोळा होईल असं नाही, किंवा सगळे प्राण गोळा करून आपल्याला ते इतके वर आणता येतील असं नाही. नेहमी हृदयाशी तरी आणायला सांगत असतील. काही जे काही त्या प्रत्येकाची पद्धत आहे. कुणी विशुद्धी चक्रापर्यंत सांगतं, कुणी आज्ञा चक्रापर्यंत सांगतं. जे असेल त्याप्रमाणे तो अभ्यास आहे रोजचा. तर हा रोजचा अभ्यास करत राहिलास तर तुला केव्हा तरी ते साधेल, आणि शेवटच्या दिवशी तुझे प्राण तुला इथे प्रयाण काला करतात इथे आणून ठेवता येतील. आणि शेवटी असं आहे की नाही आयुष्यभर साधलं पण प्रामाणिकपणे जर प्रयत्न करत राहिला मनुष्य, तर शेवटी त्याला जी कृपा करायची आहे त्या कृपेने तो त्याला वरती घेऊन जाईल, नाही तर काही करेल. ती त्याची भूमिका आहे किंवा ती त्याची इच्छा, त्याचा विचार आणि त्याची पद्धत की त्याला तुला कोणत्या पद्धतीने न्यायचं आहे, भक्तीने न्यायचं आहे का योगाने न्यायचं आहे, तिथे तो बदलून टाकेल. म्हणून त्यांनी त्या प्रयाण काळाचं एक भ्रूमध्याच्यामध्ये प्राणम आवेश सम्यक, सम्यक महत्त्वाचं, समत्वाने समतोलतेने कुठेही इकडे इकडे न होता. म्हणजे मन एवढंही हल्लं नाही पाहिजे. मनाच्या ठिकाणची जी स्थिती आहे ती मनसा अचलेन, ती अगदी खरंच अचल म्हणजे अचलच राहिली पाहिजे. तरच त्या ठिकाणी प्राणाला सुद्धा डामाडौल असणार नाही, तो तसाच स्थिर राहील. आता हा एक मार्ग सांगितला. आता इथे त्यांनी सांगितलं की बाकी तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे, म्हणाले की ते परमपद जे आहे ते तुला पुन्हा संक्षेपाने सांगतो. आता हे दोन मार्ग तुला आधी सांगितलेले आहेत की या मार्गाने कुणी योगाचा अभ्यास करील, कुणी भक्तीचा अभ्यास करील. पण आता प्रत्यक्ष ते मी तुला सांगणार आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरण. इथेच सगळ्या उपासनेची सुरुवात पण आहे आणि पूर्तता पण आहे. त्या ओमच्या ठिकाणी सर्व काही समाविष्ट आहे, आणि त्यामुळे यः प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. हा जो कोणी मनुष्य ह्या ओम या म्हणजे अक्षराच्या ठिकाणी या एक असं आहे, एक अक्षर रूप पुरुष आहे. आता जो पुरुष कोण आपण त्या दिवशी पाहिलं, हिरण्यगर्भ, म्हणजे पुरुषाची संकल्पना आपण त्या दिवशी पाहिली. तो जो पुरुष आहे
तर हे असं एकाक्षर सगळं तिथेच एकत्रित आलं आहे. आपण लक्षात ठेवायचं की एक परमात्मा असल्यामुळे त्याच्याचपासून सगळे प्रकार निघालेले आहेत. म्हणजे लोक कसं करतात, आपल्याला प्रश्न विचारत बसत, अहो ते असं तिथे म्हटलंय आणि आमच्या गुरूंनी असं सांगितलं म्हणजे काय हो. तेव्हा आपलं उत्तर नेहमीच एक असतं की तुम्हाला ज्या गुरूंनी जे सांगितलंय त्याचं उत्तर तुम्ही त्या गुरूंना विचारा. कारण शेवटी त्यांची भूमिका काय, त्यांनी कोणत्या भूमिकेतून तुम्हाला हा विषय समजावून सांगितला, त्याच भूमिकेतून तुम्ही तो समजून घ्या. कारण योगाचं सुद्धा असंच आहे की योगमार्गाचा जो अभ्यास, आता साधी आपल्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे की ज्या दोघांचं आपण ऐकतो, जे मी ऐकलंय पुष्कळ वर्ष, आणि दोघांच्याबद्दल आपल्याला आदरच आहे. आता आमच्या अय्यंगार गुरुजींनी आम्हाला शिकवलं आहे, अजूनही मंडळी शिकवतातच आहे, त्यांचाही अधिकार त्या क्षेत्रातला मोठाच आहे. रामदेव बाबांचा अधिकारही मोठाच आहे. आता अय्यंगार गुरुजींकडे गेलं की तिथे प्राणायामा करतात, त्याचा सराव करण्याच्या पूर्वी 4 तास तरी पोट मोकळं पाहिजे. ही सामान्य त्यांची नियमावलीतला हा एक नियम आहे की हे तुम्ही कटाक्षाने पाळा की आमच्या पोटात 4 तासामध्ये काही खाल्लं गेलेलं असता कामाने रिकामं पाहिजे 4 तासात. रामदेव बाबा म्हणतात काही नाही, जेवण झालं की थोड्या वेळाने सुद्धा तुम्ही प्राणायाम करू शकता. मग आता त्यांचं आम्ही ऐकलं, यांचे 2 टोकाची मतं आहेत. कारण त्यांनी ते म्हणतात की असं काहीच नाही आहे, आणि म्हणजे त्यातल्या त्यात आणखीनही पुढं जाऊन असा विचारच केला तर त्यातल्या त्यात तर संख्या प्राणायामाला काहीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही तेवढा तर नक्कीच करू शकता संख्या प्राणायाम तरी. म्हणजे आता असं झालं की असा प्राणायाम करतात का, आला ना आमच्या डोक्यामध्ये विचार. मग आता या दोघांपैकी काय आम्ही स्वीकारायचं, कोणत्या मार्ग. 10 जणांना विचार कशा करता, 10 जणांना विचारायचं, कुणातरी एकाला सांभाळायचं. तो खात्री पटली का त्याची, त्याच्यावर विश्वास बसलाय का आपला, तर आपण पुढे जायचं, नाही तर नाही. आता साधी गोष्ट आहे, आमचे ते कुमार विश्वास जे आहेत आता इतकं बोलतायत आणि इतके काही CDs काढतायत, त्यांच्या त्या यूट्यूबला काय काय टाकतायत. त्यांच्या कविता तर चांगल्याच असतात, कविता म्हणतायत, पण एकेकाळी आपकडे गेल्यानंतर तुम्ही किती भरकटल्यासारखे बोलत होता, तुम्ही काय वागत होतात, तुमची भाषा काय होती, तुमची लेव्हल काय होती. आता उगाच ते मोदींना चांगलं म्हणायचं, आता उगाच काय ते, आता तर त्यांनी मी आधी पाहिली नव्हती, पण आता ह्यांनी एका जहाजातून तुम्हाला रामलल्लाची सफर असं म्हणून त्यांनी ते यूट्यूबवर पण टाकलं. आणि त्याच्याही आधी तर रामलल्लाची गाणी, रामाच्या म्हणजे बद्दल जे घडलेले अनेक चमत्कार, म्हणजे असे भक्त किंवा अगदी आत्ताचे किंवा तो पहिला एक चमत्कार टाकलाच जो सगळीकडे आलाय तो त्यांनी त्याच्यात टाकलाय. आपण म्हणलं ना की रामलल्लाचं देऊळ उडवण्याकरता म्हणून त्यांनी म्हणजे हे वानर, त्या वानरांनी वर जाऊन ते डिफ्यूज केलं, आणि तर तो प्रसंग आता तो तुम्हाला टाकायची काय गरज म्हणजे माझं म्हणणं असं की तू किती वर्ष गेली त्याला, तुम्ही जे वेड्यासारखं वागलात त्यावेळी, त्या वागण्याला किती वर्ष गेली आहेत. तुम्ही काही लहान नव्हतात तेव्हा, किंवा लहान मुलगा आहे तेव्हाही तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मी माझं कुटुंब चालवायला आणि माझ्याकडे असलेले कलेला, भाषेला, काव्याला सगळ्याला वापरून घेऊन मी चिक्कार पैसा मिळवतो. म्हणजे तुम्ही जगभरामध्ये फिरून उत्तम प्रकारे पैसे मिळवणारा व्यवसाय करत होतात, आणि आताही करताच आहात. म्हणजे तुम्ही तेव्हा आणि आता यात तुमच्यात काही फरक पडलाय असं हे एकदम बदललं, तुमची मतं बदलली. ह्या सगळ्या वागण्या बोलण्याला वास्तविक पाहता काही अर्थ नाही आहे. त्यामुळे इथे जे आपण म्हटलं ना की इथे काय संदर्भात आपण इथपर्यंत पोचलो, आता मी विसरले तो संदर्भ. व्याहरण मामनुस्मरण म्हणाले, जो मला योग्य प्रकार हा एकाक्षर ब्रह्माच्या इथे की एक उपासना घेतली की त्या उपासनेवर दृढ राहावं, त्याकरता आपण तो प्राणायामाचा विषय घेतला की 4 ठिकाणी आम्ही धावलो की आमचे विचार कसे बदलतात किंवा आम्ही कसे हलतो. त्यापेक्षा एक मार्ग पत्करावा, त्याच्यावरती आधी श्रद्धा बसू द्यावी पुरती, घाई कशाचीच करू नये. नाही तर लोकांना एखादा माणूस पाहिला तो बरा वाटला की लगेच आता माझे गुरुच करायचे, आता मी गुरुच करणार, आणि मग नंतर ते काहीतरी वेडं वाकडं ऐकायला मिळालं म्हणतो ते फार घाई झाली आमची.
आम्हाला म्हणजे अगदी फार मोठ्या राजकीय कार्यकर्त्यांनी, खूप मोठ्या खूप चांगल्या अशा एका राजकीय कार्यकर्त्यांनी सुद्धा म्हटलं, अहो आम्ही म्हणाले की फार घाई केली हो म्हणाले गुरु करताना. म्हणाले आमच्यासारख्या सिंहाला म्हणाले हे गवत काढणारी शेळीच मिळाली. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की इथे एक भूमिका कशी असते, इथे समन्वय कसा असतो हे आपण बघत नाही, तो विषय जाणून घेत नाही, त्याचे सगळे संदर्भ आहेत ते पाहत नाही. आणि कुणी उठतं आणि आपण हिंदीमध्ये म्हणतात तसं उडपटांसारखं काहीही बोलायला लागतं, त्या बोलण्याला काय अर्थ आहे. आणि म्हणून त्यांनी इथे जे सांगितलंय की हा जो ओंकार आहे, ह्या ओंकाराच्या ठिकाणी सगळंच आहे हो. तो जो पुरुष म्हटलाय ना, तो पुरुष सुद्धा इथे आहे. म्हणजे आपण का मगाशी ते निराकरण करण्याचा प्रयत्न केला की इथे पुरुषम, दिव्य पुरुषम, त्या म्हणजे पराम गतिम, हे सगळं जे आहे ते त्या दिव्य पुरुषाशी निगडीत आहे. तिथे सुद्धा यद्गत्वानं निवर्तन्ते, त्या परमपुरुषाशी निगडीत आहे. म्हणजे मग आता हा पुरुष सगुण म्हणायचा का निर्गुण? सगुणही नाही, निर्गुणही नाही. शब्दांनी समजून घेण्याकरता त्या परब्रह्माविषयीच्या निर्माण केलेल्या भिन्न भिन्न धारणा आहे. त्या धारणांमधून आम्ही त्याला जाणून घेतो. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की हा जो ओंकार आहे ते जे एक अक्षररूप ब्रह्माचं आहे, ते उच्चारण करत जर माझं म्हणाले चिंतन करत राहिलात तर तो त्या परमपुरुषाच्या ठिकाणी येऊन प्राप्त होतो. म्हणजे त्या ओंकाराच्या उपासनेमुळे त्याला परमपुरुषाची प्राप्ती होते. आता बाकी मग अर्जुनाच्या अनन्य चित्त, 2 शब्द वापरलेत, अनन्य चेताहा आणि नित्ययुक्ताहा. नित्ययुक्तस्य योगिनः, असा जो योगी आहे, जो अनन्य चित्त तरी झालेला आहे किंवा नित्ययुक्त तरी आहे, असे 2 शब्द वापरून पुन्हा ही उपासनाच सांगितली आहे. तर आता उत्तर चाललंय ना, त्या 7व्या प्रश्नाचं हे उत्तर चाललंय त्यांचं. आणि त्या उत्तराकरता त्यांनी सांगितलं की तस्याहम सुलभः पार्थ, त्याकरता मी सोपाय बरं का म्हणाले, अवघड नाही आहे. आणि म्हणून सततम यो माम स्मरती नित्यशः, एकदा भक्ताविषयी सांगतात, एकदा योगाविषयी सांगतात. आणि दोन्ही मार्गांशी योग्य राहून त्यांनी आपल्याला उपासना किंवा तो मार्ग आपण म्हणू मृत्युत्तर गती योग्य मिळण्याचा कसा मिळावा त्याकरता सांगितलं. आता पुनर्जन्म न विद्यते, त्या अशा सगळ्या उपासनांनी पुनर्जन्म येत नाही. मग इथे काल सांगितला, कारण मृत्यूचा संबंध कालाशी आहे. हा देह किती काला करता आहे, कारण त्या तो काल आणि तो श्वास संपलं, तो शेवटचा श्वास संपला की काही त्याला गदागदा हलवत तो देह काय करतोय बिचारा, तो काही करू शकत नाही. संपलं त्याचा, तो श्वास संपला की संपलं. आणि काल संपला की संपलं. मग ब्रह्मदेवाचा काल किती, मग त्याला जाऊन प्राप्त होतो आणि तिथे असतो, राहतो. म्हणजे तरी काय, ब्रह्मदेवाचा दिवस चालू असताना हे सगळे जीव जे पुन्हा जन्माला जन्ममृत्यूच्या चक्रात येतात. आता त्याला त्यांनी गती असा शब्द, तो पुढे असेल कदाचित, अजून आला नाही आपल्याला. ब्रह्मदेवाचा दिवस आणि ब्रह्मदेवाची रात्र, हे आपल्यासारखे जे सगळे जीव आहेत, ज्या अर्थी आता आपण जन्माला आलो त्या अर्थी आपण हजारो वर्ष असंच, म्हणजे लक्षावधी कोट्यावधी वर्ष आमचं चाललं आहे, अजून आम्ही त्याच्यातच फिरतो आहोत. हा त्याचा अर्थ उघड झाला. तर आता जेव्हा आम्ही जन्माला आलो आहोत आणि इथे आहोत, तर हे सगळं या संस्कृती, श्रुती म्हणजे गती, आणि सं म्हणजे सम्यक श्रुती, सम्यक गती, म्हणजे आमच्या कर्माला सुसंगत अशा गतीने आम्हाला पुढचे जन्म मिळत असतात. म्हणजे देवानी आपल्याला हा जन्म दिला, आपण म्हणतो खरंच काय भाग्य आहे आपलं, देवानी आपल्याला किती सुख, किती सोयी, किती प्रकारांनी आपलं जीवन चांगलं करून दिलं. काय केलं असेल आपण पूर्वजन्मात की ज्याच्याकरता त्यांनी आपल्याला इतकं दिलं आहे. खरंच आपण काही लायकीचे नाही असं आपल्याला आतून कळतं, कारण आम्ही या जन्मी काहीच नाही होत. खोटं बोलतो, चिडतो, रागावतो, द्वेष आहे, मत्सर आहे, क्रोध आहे, कामना आहेत, सगळं सगळं आहे. काय नाही आहे माणसाला, प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे भरलेली आहे. तर ते समर्थांची एक कथा फार छान आहे. समर्थ एका दारामध्ये जातात भिक्षेला आणि त्या घरी भिक्षा मागतात. तर ती सुनबाई येते भिक्षा वाढायला. समर्थ म्हणतात, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, कोण आहात आपण? म्हणाले, नाही माई तुझ्याकडे भिक्षा मागायला आलो आहे असं म्हणतात.
तर ती म्हणतात, नाही माझ्याकडे भिक्षा काही, भिक्षा नाही आहे तुझ्याकडे, नाही मिळणार. हो म्हणाली, नाही मिळणार, अन्न नाही घरामध्ये, नाही म्हणाली. का? म्हणाले, आम्ही आज जे खातो आहोत ते कालचं शिळं खातो आहोत आणि उद्या आम्हाला अन्न मिळण्याची बिलकुलच अपेक्षा नाही आहे. ते म्हणाले, म्हणजे अर्थ काय? म्हणाले, आपल्याला कळला आहे माझ्या बोलण्याचा अर्थ. म्हणाले, आज जे खातो आहोत ते कालच्या जे प्रारब्धाच्या रूपाने मिळालेलं कालचं जे कर्म आहे त्या कर्माचा भोग भोगतो आहोत, म्हणून आम्ही शिळं अन्न खातो आहोत. म्हणजे आम्ही आता ताजं काही मिळवलंय पुण्य आणि त्या पुण्यातनं खातोय असं काही नाही. आमचं पूर्वचं जे कर्म आहे ते कर्म आता खाऊन संपवतो आहोत. आणि म्हणाले, उद्याला खायला म्हणजे आमच्याकडे द्यायला तुम्हाला भिक्षा किंवा उद्याला खायला आमच्याकडे काही नाही आहे, कारण आज आम्ही काहीच करत नाही आहोत. ह्या जन्मात येऊन आमच्याकडून काहीच क्रियमाण होत नाही आहे, त्यामुळे पुढच्या जन्माकरता आम्ही काय तयारी केली आहे? आम्ही काहीच केलेली नाही आहे. आम्ही पुढच्या जन्माच्या करता उपाशीच राहणार आहोत. म्हणजे हाच भाव आहे त्याच्यामध्ये एक सांगण्याचा, की आपल्याला आपण पूर्वजन्मामध्ये जे मिळवलेलं आहे ते मिळवलेलं या जन्मामध्ये मनुष्य वापरत राहतो. ब्रह्मदेवाचा जो दिवस आहे त्या दिवसात आम्ही कसे मुक्त होणार? त्यामुळे आम्ही त्याचा जो दिवस आहे त्या दिवसामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येत राहतो. आणि त्या दिवसाची जेव्हा रात्र होते तेव्हा त्याच्या पोटात आम्ही अव्यक्तच जातो. रात्र संपते त्याची की पुन्हा आम्ही काही मुक्त झालेले नाही, पुन्हा त्याच्या दिवसाबरोबर जन्माला येतो. चालू आहे आमचं पुनरपी जननम पुनरपी मरणम. ते कसं आहे त्याला श्रुती असं म्हटलंय. आणि म्हणून संस्कृती म्हणजे सम्यक श्रुती. सम्यक का? कारण आमच्या कर्माप्रमाणे मिळणार आहे. त्याच्याकरता आपण ही गोष्ट म्हटली, म्हणजे आपल्याला आठवली ती गोष्ट, ती अशा करता की ह्या जन्मामध्ये सम्यक श्रुती खूप घेऊन आलो आहे गेल्या जन्मीचं, त्यामुळे ते सगळं पुण्य खातोय आता. या जन्मी जर काही केलं नाही तर पुढच्या जन्मी आमचं काही होईल. आम्हाला कुठेही जन्म येईल, मानवाचा येईल की नाही सांगता येत नाही. मानवाचं मिळून सुद्धा किती दारिद्र्य, किती त्रास, किती आलापेष्टा, काय प्रकार येऊ शकतील काही सांगता येत नाही. त्याचं भय आम्हाला नाही आहे. ह्या जन्मामध्ये आम्ही त्याचं भय बाळगत नाही. त्याचं कारण असं की आम्हाला त्याची म्हणजे कदर फिकीर काहीच नाही. आम्हाला ते फारसं गांभीर्याने काहीच वाटत नाही आणि त्यामुळे आम्ही ते मान्य करत नाही. तर सांगण्याचा हेतू इथे असा आहे की लोकांनी कालाला समजून घ्यावं. तो काळ समजून घ्या. आम्हाला तर काय त्याचे बारके डिटेल्स नको आहेत, पण आपण काळाला समजलं पाहिजे. काळाला समजल्याने काय होतं? तो जेव्हा काळ आम्ही समजतो तेव्हा आम्हाला समजतं की माझ्या आयुष्यात आजचे दुपार कंटाळाला जरा पडूया, झोपलो, 2 तास गेले, काय मिळालं? काही नाही. एकदा अंगात आळस भरला की संध्याकाळ आळसात जाते. असं वाटतं आता काही करू नाही, चला बसा टी व्ही लावून काय दिसेल ते पहा, काही हालायला नको आता, कंटाळा. पण हा काळ मला पुन्हा मिळणार नाही आहे. ह्या देहाबरोबर मिळालेला प्रत्येक क्षण मी चांगल्या तऱ्हेने उपयोगात आणावा असं आम्हाला वाटत नाही. आमच्या मनामध्ये तो विचार सातत्याने राहत नाही. म्हणून ह्या काळाचं पण अनुस्मरण ठेव. त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य काय आहे, त्या दिवसभराच्या आयुष्यात तुला सारखं असंच फिरायचं आहे का त्याच्याबरोबर? म्हणजे मग ती सगळी सुखदुःख अशीच भोगायची आहेत का? आणि तुझ्या वागण्यात चुकलं म्हणजे दुःखच भोगायला लागली तर? सुख भोगतोय तोपर्यंत ठीक आहे, पण दुःख भोगायला तर दिवस दिवस काढणं तुला कठीण होईल. अशा सगळ्या ह्यानीच तुझ्या काळाचा तू विचार कर. सगळा हा भूतग्राम रात्रीच्या वेळी त्याच्याच ठिकाणी असेल. ते काय असेल? ते अव्यक्त असेल. ते ब्रह्मदेवाचं आमचं त्या ब्रह्मदेवाच्या पोटात जाऊन बसणं किंवा ते ब्रह्मदेवाची रात्र होणं, ब्रह्मदेवानी झोपणं, म्हणजेच ती स्थिती काय असेल? अव्यक्त स्थिती असेल. आणि जेव्हा त्याचा दिवस होईल तेव्हा हे सगळं व्यक्ततेला येईल, पुन्हा व्यक्त होईल. म्हणजे अशा आम्हाला अव्यक्त स्थितीमध्ये किती काळ पडून राहावं लागेल. आता इथे थोडासा आपल्याला काही पुनर्जन्माचा विचार नाही करायचा, पण अव्यक्त स्थितीमध्ये पडून राहतो त्यावेळी त्याला कोणतीच गती नाही. तो नुसताच झोपलेल्या स्थितीत आहे, का पडून तिथंच. तसं आम्हाला लागू नये म्हणून ही सगळी अध्यात्माची खटपट आहे. ह्या सगळ्या ग्रंथांची खटपट तेवढ्या करा. ते काय म्हणतात? ह्याच्या बाहेर पडा. हे पुनरपी संस्कृती येणे नाही.
पुन्हा इकडे यायची वेळ येऊ देऊ नका, पुनरागमन नको. आपण हा जो ब्रह्मकटाह आहे, ह्या ब्रह्मकटाह ओलांडला की तुम्ही तिथं सावकाश प्रगती झाली तरी हरकत नाही, पण तुम्हाला सारखं गतागत येणार हो. इथं म्हणजे त्या गतागतातूनच सुटण्याचा प्रॉब्लेम आहे सगळा. इथूनच बाहेर पडणं तुम्हाला कठीण झालेलं आहे. यातनं आधी बाहेर पडा. त्यामुळे पुढे ते आता सांगतात की यातनं बाहेर पडतानाची सुद्धा आता कालाच्या बाजूनी विषय सांगतात. आता तो साधारणपणे 23व्या श्लोकापासून सुरू होतो. यत्र काले त्वनावृत्तीम आवृत्तीम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. ज्या काळामध्ये म्हणाले हे अर्जुना, म्हणाले हे जे शरीर आहे हे त्याग करून गेलेले योगी लोक आहेत, ते परत येण्याच्या मार्गाने त्या गतीने ते येत नाही, त्यांना येण्याची गरज नाही. किंवा ज्यांना त्या गतीने परत यावंसं वाटतं की किंवा यायची इच्छा आहे किंवा यावं लागतं, असे हे दोघेही कसे परत येतात किंवा कसे परत येत नाहीत. म्हणजे योगी आहेत, अभ्यास केलेला आहे, तरीसुद्धा कालाच्या माध्यमातून योगी ह्या सगळ्याला सोडून पुढे निघून जातो, हा एक विचार. आणि योगी पुन्हा गतागताला येतो, हा विचार. कुणाला गतागत स्वीकारावं लागतं आणि कोण ते ओलांडून निघून जातात. त्याकरता म्हणाले मी सांगतो, अग्निही ज्योतिही अहह शुक्लः षण्मासा उत्तरायणम. साधारणपणे उत्तरायणामध्ये मृत्यू मिळावा त्यावेळी काय असतं, त्या काळाच्या ज्या देवता आहेत, ती देवता अग्नी आहे, म्हणजे प्रकाश, सगळं प्रकाशाशी निगडीत आहे. त्यानंतर ज्योती आहे, नंतर अहाहा म्हणजे दिवस आहे, शुक्ल पक्ष आहे, त्यानंतर ते 6 महिने उत्तरायणाचे आहे. असे 6 महिने उत्तरायणाच्या मध्ये सुद्धा शुक्ल पक्ष मिळावा, दिवस मिळावा, आणि त्याच्यामध्ये तसंच त्या अग्नी म्हणजे सूर्यप्रदीप्त असावा वगैरे. अशा प्रकारे ज्योतिही आह म्हणाले ज्योतिर्मय असा तो काळ आहे, त्या ज्योतिर्मय काळातून प्रवास करायला मिळावा. तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. तिथे म्हणाले काय होतं, त्या ठिकाणी जो ब्रह्मविद आहे तो ब्रह्माला जाऊन, म्हणजे ब्रह्माला जाणणारा, तो ब्रह्माला जाऊन प्राप्त होतो, त्या मार्गाने गेलेले लोक. आता इथे ह्या सगळ्या क्रमाने हे सगळे त्यांना घेऊन जातात. म्हणजे या देवता त्याला पुढे पुढे नेतात. शेवटी घ्यायला कुणीतरी येतच असतं, कारण माणूस जातो त्यावेळी त्याला नेणारा कुणीतरी आहेच. परमात्मा तरी येईल, विष्णूचे दूत तरी येतील, यमाचे दूत तरी येतील, कुणीतरी त्याचं मार्गदर्शन करणारे येत असतात. कधी कधी त्याच्यापेक्षा खालच्या स्तरावर असेल, वरच्या स्तरावर असेल, आपल्याला माहीत नाही. गतागताचा मार्ग पितृयाणाचा असेल. आपण ते पुनर्जन्माच्या वगैरे सिद्धांतामध्ये आपण पुष्कळ काही उदाहरणं दिली आहेत, पण आता अगदी आपल्याला वेगळ्या पद्धतीने, आता पुष्कळ काळ निघून गेला की काही गोष्टी बोलणंही सोपं होतं. तर म्हणजे घेऊन जाण्याकरता घरचे लोक सुद्धा येतात, जे निघून गेलेले आहेत पुढे ते लोक त्यांना घ्यायला येतात. म्हणजे अजून त्या लोकांचे एकमेकांचे संबंध सुटलेले नसतात. म्हणजे आमच्याकडे आडनाव फक्त सांगत नाही 20 लोकांपर्यंत पोचायला नको म्हणून, पण आपल्याला माहीत असेल मुंबईला या सगळ्या राजकारणाच्या बऱ्याच गुंडगिरीमध्ये पोलीस कमिशनर्स वगैरे यांचे खूप खूनपट केले झाले. तर त्याच्यामध्ये त्यांचा खून झाला, खूप लहान वयाचे होते आणि त्या वयात तो खून झाला त्यांचा. आणि मग नंतर त्यांचा यथाकाल त्यांच्या भावाचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाला तर ते त्या ठिकाणी आले घ्यायला त्याला आणि म्हणाले चल आता माझ्याबरोबर. पण म्हणाले तू आत्ता कसा निघालास, कारण अजून तुझी तिकडे यायची वेळ झालेली नाही आहे. म्हणजे मी आलो तुला घ्यायला, पण म्हणाले तुझी वेळ आमच्याकडे येण्याची अजून झाली नाही आहे. आणि थोड्या वेळाने खरंच ते त्या पुढच्या मार्गाला गेले नाहीत, ते पुन्हा मागे आले. म्हणजे त्यांचा मृत्यू झाला आहे असं वाटल्यानंतर सुद्धा ते मृत नव्हते, पुन्हा ते जिवंत. अशा तर केसेस अजूनही खूप घडतात की म्हणून तर आपल्याकडे पूर्वी 2.5 तास कमीत कमी 1 प्रहर
कोणी त्यांना हात लावत नसत. एक तेवढा काळ आणि जातोच, तेवढा काळ सहज जातो आणि मगच तो देह उचलला जातो. पण 2-2.5 तास त्या देहाला कोणी हात लावत नाही. तेवढ्याकरता की काय माहिती, म्हणजे कधीतरी केव्हा तरी कोट्यावधीमध्ये एखादी चूक होत असेल, पण होऊ शकते. आणि तेव्हा त्यांना सांगितलं की म्हणाले, अरे तू निघाला आहेस, पण अजून तुला आमच्याकडे यायचं नाही, तुला अजून अवकाश आहे. आणि सांगायचा हेतू म्हणजे ज्याचा खून झाला त्याला सुद्धा चांगली गती मिळाली होती. कारण त्याचे जे पूर्वज आहेत ते म्हणाले की तुला आम्ही घेऊन येतोय ना, त्यामुळे तू ह्या मार्गाला येशील. आता हे गती किती आहेत? 2 आहे. एक देवयान मार्ग आहे आणि एक पितृयान मार्ग आहे. देवयान मार्गाने जाणारा ह्या ब्रह्मकटाला ओलांडून निघून जातो. पितृयान मार्गाने जाणारा ह्या ब्रह्मांडाचं, आपल्या ब्रह्मांडाचं जे कॅप्सूल आहे आपल्याला दिलेलं, त्याच्यातच फिरत राहतो. गतागत आतच आहे. तो जो पितृलोक आहे तो ह्याच्या आत आहे, तो जो देवलोक आहे तो ह्याच्या बाहेर आहे. आणि एकदा ह्या पृथ्वीच्या कटाळाच्या बाहेर गेला की इथे त्याला पुन्हा वरखाली करावं लागेल. आता तिथून देवाकडे पोचेपर्यंत काय वेळ लागेल, हळूहळू होईल, लवकर होईल. तो 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 आणि त्याचा काय जो उपासना मार्ग किंवा त्याची प्रगती, तो ती जशी करून घेईल तशी, किंवा त्याला काय जसं आवडेल तसं. कारण असं असतं, प्रत्येक जीवाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. तर त्यांना असं वाटतं आता इथे आलोय तरी खाली असलेल्या जगातल्या या भागाकरता आपल्याला इथून काही करता आलं तर करावं. त्यामुळे त्याच्या कल्याणाकरता तो स्वकल्याणाची आधी गडबड करत नाही, तो लोकांच्या कल्याणाची गडबड करत राहतो. त्याच्यामध्ये तो रमतो. म्हणजे काही असू शकतं. म्हणून आपण म्हटलं की तो त्याला पाहिजे त्या पद्धतीने तो देवयान मार्गाने पुढे निघून जातो. पितृयान मार्गाचं गतागत हे आतल्या आतच आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हे अग्निज्योती आधी मिळालं आणि त्या देवतांनी ह्याला मार्गदर्शन करत पुढे नेलं. नाहीतर खरं सांगायचं तर इतकं सोपं नाहीच आहे. आधी पृथ्वीवरून जीवाला उठून त्या पितृयान मार्गाने जाणे येणं सुद्धा सोपं नाही आहे. कारण माणसाच्या वासना, इच्छा, आकांक्षा इतक्या असतात की त्याचा देह सुटल्यानंतर तो पृथ्वी तलावरच कुठे ना कुठेतरी असतो. म्हणजे असंही उदाहरणं मी माझ्या एखाद्या सीडीमध्ये ते उदाहरण असेल, जे जवळचं ओळखीचं उदाहरण आहे की त्या मुलींचे वडील गेले आणि त्यांना फार दुःख झालं. पण त्या दोघी मुलींचा जीव खूप वडिलांवर, वडील जसे एकटे, वडिलांनी मुलींना आई नसताना सुद्धा लहानाचं मोठं केलं आणि त्यामुळे आई वडील सगळं त्यांच्याच ठिकाणी होतं त्यांचं. तर जेव्हा वडील गेले तेव्हा त्यांचं ते रडणंच थांबेल. त्यांना ते काही केलं ते सहनच होईना. वडील नाही आहे, ती गोष्टच स्वीकारता येईना. त्यावेळी आता काय असं वाटायला लागलं त्यांना. तर वडील आले त्यांच्याकरता, त्यांच्या म्हणजे त्या देहाने आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही किती माझ्याकरता रडताय. मला इतकं रडू नका, कारण तुम्ही असं रडायला लागलात ना तर त्याचा मला त्रास होतो. कारण मी जिथे आहे ना तिथे तुमचा मोह सोडून मी पण राहू शकत नाही. त्यामुळे मी खेचला जातो. त्यामुळे ज्या अशरीरी अवस्थेत मी आहे ती स्थिती मला सुखाची नाही होत. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की मी कुठे आहे, मी काशी विश्वेश्वरामध्ये आहे आणि तिथे मला एका चांगल्या ठिकाणी राहायला मिळालेलं आहे. म्हणजे मी तिथे चांगल्या स्थानावर आहे, मी तिथे सुखात आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही जर अशा रडत राहिला तर मी काही तिथे सुखात राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्यांनी पृथ्वी म्हणजे भूमी सुद्धा सोडली नाहीये. म्हणजे कुठे लांब गेलेच नाही आहेत, ते इथंच आहे. पण पुण्यवान असल्यामुळे इथे चांगल्या स्थानावरती राहिलेले आहे. शेवटी जीवाला गती जी आहे ना इतकी काही सोपी नाही. श्रुती म्हणजे गती. तर म्हणून तो शब्द, आणि ते गती शब्द वापरलेला आहे, कालाची गती. आता इथे धूमो रात्रीस तथा कृष्णा षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर योगी प्राप्य निवर्तते. आता इथे त्यांनी दुसरी सांगितली की दुसरी गती आहे ही, म्हणजे दक्षिणायनाची गती आहे. त्या ठिकाणी धूमो ही देवता जी आहे, धूम्राची अभिपानी देवता आहे, ज्या उजेडाची नाही आहे, धूम्र आहे तिथे. नंतर रात्री
तथा कृष्ण कृष्ण पक्ष आहे, षण्मास आहेत, ते दक्षिणायनाचे षण्मास आहेत. तिथे चांद्रमसम ज्योती, तिथे चंद्राचा उजेड आहे, चंद्राची ज्योती आहे. आता म्हणाले तिथे योगी प्राप्य निवर्तते. हा जो देह ठेवलेला जो योगी आहे त्याला, त्या योग्याला, असा योगी कोण आहे तर आता प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये भेद आहे की तो योगी सकाम भक्त आहे असं पण म्हटलेलं आहे. की त्या काय आता त्याचं सकामता असणार आहे. जर तसाच विचार केला आपण, म्हणजे अर्थ लावताना जर आपण म्हटलं की तो सकाम योगी आहे, तर सकामता त्याची असून असून काय असणार आहे, ईश्वराला मदत करीन, पुढचा जन्म घ्यायची वेळ आली तर घेईन. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी दक्षिणायनात तो देह ठेवलेला आहे. पण त्यांच्या एवढा मोठा संत कुठून आणायचा? त्यांच्यासारख्यांनी सुद्धा, म्हणजे दक्षिणायन अयोग्य आहे असं नाही, तर उलट भीष्माचार्यांसारख्या एवढा मोठा कुठून आणायचा? उत्तरायण येईपर्यंत थांबलेत. म्हणजे उदाहरणं दोन्ही आहेत. दक्षिणायनाचं वावडं ज्ञानदेवांना नाही आहे आणि उत्तरायणाची म्हणजे आस भीष्माचार्यांसारख्याला लागली आहे की तिथेच मला देह ठेवायचा आहे, तर मी त्या मार्गाने जाईन वरती. सांगण्यात आहे तो एकच आहे की हे सगळं जे काही आहे आपल्या आकलनाच्या पलीकडचं आहे. कारण दक्षिणायनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे डर, त्यांना गती कशी नाही मिळणार? ज्यांना गतागत कसं असेल, असणारच नाही आहे. त्या अवतारीच पुरुष आहेत, साक्षात विष्णू आहेत ते, दुसरं कोण आहे? सांगण्याचा हेतू एकच आहे की लौकिक कालाच्या गतीवरती काही सगळं अवलंबून नाही आहे. ज्ञानीपुरुषांना प्रकाश अखंडच आहे. ज्ञानीपुरुषांना अग्नी वेगळ्याची गरजच नाही आहे. ज्ञानीपुरुषांना ना चंद्र हवा आहे, ना त्यांना सूर्य हवा आहे. म्हणजे कोणत्याच गती दिवसही नको आहे ना रात्रही नको आहे. म्हणजे अहोरात्र काही असलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. आणि त्यामुळे तो विषय आपल्या मनामध्ये फारसं धरण्याचं कारण नाही असं कधी कधी वाटतं. की आता सांगते तसं ज्ञानेश्वरांच्या पलीकडे आता आणखी कुणाचा विचार करायचा? विचार करण्यासारखा विभूतीच या पृथ्वी तलावर होऊन गेली नाही तर आता काय म्हणायचं. त्यामुळे पुढं जायचं तेवढंच की ह्या फक्त हे कुणाकरता? हे आपल्याकरता आहे हे, की सामान्य मनुष्याच्या बाबतीत त्यांनी अधिकाधिक चांगले, जसं आपण म्हणतो मुलगा 12वीत गेलेला आहे, क्लास लावा, घरी अभ्यास करून घ्या, त्याची तब्येत बघा, त्याचं खाणं पिणं बघा, त्याच्या वेळा सांभाळा, जास्तीत जास्त चांगले क्लासेस त्याला द्या आणि त्याच्याकरता चांगल्यात चांगली कॉलेजेस बघून ठेवा. त्याच्या मार्कांप्रमाणे त्याला जिथे काही आपल्याला प्रवेश द्यायचा आहे त्याला तो योग्य मिळावा याच्याकरता आपण आपल्याकडनं प्रयत्न करा. आणखीन काय करणार? तसं आहे ते इथे आपल्या अभ्यासाच्या इथे सुद्धा. अभ्यास योगयुक्त व्हायचं म्हटलं तरी सुद्धा हे सगळं करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करत जा. कालाचा विचार कर, अभ्यासाचा विचार कर, योगाचा विचार कर, म्हणजे योगमार्गाचा, भक्तिमार्गाचा. आता सगळाच वेळ काही योग करणार येतो का सगळाच वेळ काय भक्ती करणार येतो? कदाचित दोन्ही मार्गाचा अभ्यास करा सांगतील. प्राणायामाचाही अभ्यास कर, नामस्मरणाचाही अभ्यास कर. म्हणजे नामस्मरण करत योगी हो आणि योग करत भक्त हो. कुणीही एक बॅकग्राऊंडला ठेव आणि एक तुझा मुख्य विषय राहू दे. या दोन्ही गोष्टी मनुष्याला करता येतात. करता येतात का येत नाही? येतात. दुसरं असं की योगमार्गाने समाधी, भक्तिमार्गाने काय, त्याची उत्तरं आता यातला विषय काही नाही. आता आपण इथे फक्त अगदीच उच्चारच करायचा असेल तरी एवढाच करता येईल आपल्याला की नेते श्रुती, संस्कृतीचा श्रुती शब्द आहे. पार्थ जानन्य योगी मुह्यती कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. इथे पुन्हा एकदा त्यांनी तेच सांगितलं की हा जे गतागत आहे ते गतागत येवो न येवो, ह्या तरुण तू निघून जावो, पण सातत्याने माझं स्मरण, माझं अनुसंधान तू सोडू नको.
म्हणून गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा पुन्हा पुन्हा तेच सांगितलं, अनुसंधान सोडू नका. आणि मग पुढे सुद्धा एक ज्याला आपण म्हणतो ना की सगळ्याचा समावेश करायचा किंवा सगळ्याचा एकत्रित विचार करून थोडक्यात सार सांगून पुढं जायचं, तसं शेवटी सार सांगितलं आहे. वेदेषु यशु तपस्सु चैव दानेन यत्पुण्यफलं प्रदिष्टम अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम. म्हणाले हे सगळे जे मार्ग आहेत हे सगळे पुण्य प्राप्त करून दिलेले आहेत. पण म्हणाले हा जो योगी आहे, योगी म्हणजे कोण? अभ्यास योगयुक्त, त्याच्यातून झालेला भक्ती मार्गावरचा योगी, नाही तर योग मार्गावरचा योगी, हा जो आहे हाच तरून जातो. या कशानेच तो तरत नाही, पण तो यानीच तरतो. आता हे सांगत असताना आपल्याला एक दोन गोष्टी विचारात घेता येतात की देह सोडायचाच, तो कोणत्या पद्धतीने सोडला जातो? योगाच्या मार्गाने का भक्तीच्या मार्गाने? दोन्ही मार्गाने. समाधी लागते किंवा समाधी लावून देह टाकला जातो, तो समाधी लावूनच टाकला जातो का अन्य मार्गाने टाकला जातो? म्हणजे सामान्य मनुष्य त्या चर्मदेहामध्ये गेल्यावर जेव्हा त्याला आणि तो चर्मदेह असतो असंही नाही, फक्त आपण आत्ता म्हणतोय तसं आपल्या परीने स्वतःची पुष्कळ प्रगती करून घेतल्यानंतर लोकांना आपल्या जागेवर बसून देह टाकण्याचं सामर्थ्य मिळतं. मी जसं पूर्वी म्हटलं की आपण आपल्या पाहण्यात जे सत्य आहे ते सांगावं. म्हणजे माझ्या आईच्या सख्या आत्याबाई आणि माझ्या आईचे सख्खे काका हे दोघेजण खूप साधना, खूप माझ्या आईची आत्या होती ती बालविधवा होती. रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम, पूर्ण 18 अध्याय भगवद्गीता रोज एकदा म्हटलंच जायचं. त्याच्याशिवाय मग तुळशीची उपासना, खूप वैष्णव ना, त्यामुळे तुळशीला खूप प्रदक्षिणा घालायच्या, करायच्या वगैरे वगैरे असं. पण जेव्हा देह सोडण्याची वेळ आली त्यावेळी तिने सांगितलं की अरे दासा, आता उद्याला द्वादशी आहे, देह सोडायचा आहे आज, आणि ती वैष्णवांची निर्जळी एकादशी, त्यामुळे ती एकादशी आहे, आज एकादशी होईल तर उद्याला त्राण किती राहील नाही, आणि सूर्योदयाला द्वादशी वैष्णवांची सुटते. तो म्हणाले तू काही काळजी करू नको, तुझ्या अंगावर 2 तांबे पाणी मी घालून देतो, अंगात त्राण नसलं तरी, आणि तुला भात करून देतो. म्हणजे उपास सुटला पाहिजे ना, तो नाही सुटून कसं चालायचं. त्यामुळे मग ते दुसऱ्या दिवशी पहाटे द्वादशीच्या 2 तांबे घालून पाणी केलं, आंघोळ घालून ठेवली, तुळशीचं वृंदावन तिचं छोटं असं तिच्या उपासनेचं आत आणून तिने घेतलं, बसली समोर. तिने ते हे म्हटले, सगळे विष्णू सहस्रनाम झालं, हे झालं, भगवद्गीता झाली म्हणून. ती झाल्यानंतर म्हणाली दासा, आता वाजले ना सकाळच्या बायकांचे दळण्याचे आवाज वगैरे यायला लागले, आता उजाडायला लागलं. आता म्हणली सूर्योदय कधीचा आहे पहा. माझं तर झालं, आता मी नामस्मरण करत बसते. म्हणून त्या नाम जप करायला लागल्या. आणि सूर्योदय झाला, त्यांनी थोडा काय ते खाणार, तर त्यांनी तो भात शिजवला, एका चमच्यामध्ये एवढा भात ठेवला, थोडं दूध ठेवलं आणि त्या चमच्याने त्यांच्या तोंडात दिला आणि त्या नामस्मरण करायला लागल्या. आणि करताना त्यांनी सांगितलं दासा, आता मला मागून धर, म्हणजे आधार दे. झालं, आणि जप करत राहिले. जप करतात तर देह सोडला. मग आता ही माणसं कुठे फार मोठी आहेत, साधीच आहेत की नाही, साध्या कुटुंबातल्या साध्या बायका. म्हणजे आता बघा हे कसे प्रगती करत पुढे चाललेले आहेत, त्याच्या कुठल्या तरी एका टप्प्यावर आले आहेत ते. आता पुढचा जन्म असाच चांगल्या घरात कुठेतरी घेतील, जिथे हे सगळं अनुकूल मिळेल तसं त्या जातील. हे भक्तीनेच देह सोडला, देवाच्या नामस्मरणातच देह सोडला. आणि त्यांच्या भावांनी, मी ते दासा म्हणजे समर्थ भक्त होते आणि रामदासी होते, लग्न वगैरे केलं नव्हतं. आपली सगळी जी काही त्यांच्या देशपांडेगिरीची प्रॉपर्टी होती, सगळी जमिनीन बिम, ते सगळं समर्थांच्या तिथल्या त्या मठाला लावून दिलं त्यांनी. जांभेच्या मठालाच ते सगळं देऊन टाकलं. तर त्यांना देह सोडायची वेळ आली तेव्हा त्यांनाही माहीत होतं कोणत्या दिवशी जायचं. त्यांनी मुलांना सांगून ठेवलं, सकाळच्या वेळी आता मला 4 वाजले की सांगा. आणि काय मुलंच ती झोपली, त्यांना काही खात्री वाटे ना 4चं हे सांगतील की नाही, पण त्यांचं लक्ष सारखं ते वर जाऊन शुक्राची चांदणी उगवली आहे का मुलांना उठवायचे आणि पाहून या म्हणायची. ती शुक्राची चांदणी उगवली म्हणजे नक्की 4 वाजून गेले. ती मुलं कुठली, ती काही धड बघत होती नव्हती. शेवटी बायकांच्या दळण्याचे घरघर आवाज आले, देवघरात जाऊन बसले, पद्मासन घातलं
आणि पद्मासनामध्ये आपला देह सोडला. म्हणजे हे जे आहे त्यांनी सांगितलं आहे. असे कितीतरी, आता आप्पांचं तर मी आपल्याला सांगितलंच आहे की आप्पांनी कसा देह सोडला ते. म्हणजे ही माणसं खूप मोठी, यांनी आपापल्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने देह सोडला. सामान्य पद्धतीने सामान्य जीवन जगलेले माझ्या वडिलांसारखे, पण जाताना रामाचं नाव घेत गेले. म्हणजे देवाला नमस्कार, असं त्यांनी वर बघून नमस्कार केला, हरे राम हरे राम हरे राम म्हणाले. तर जे आम्ही म्हटलं दादा काय असं, जे म्हणाले आलेत घ्यायला मला, आता चाललो मी, असं म्हणाले. म्हणजे सामान्य सांगण्याचा हेतू काय, ही कुठे माणसं कोण जगावेळी का कुठे अवतार घेऊन आलेले पुरुष नाहीत, की कोणी माणसामधले फार अगदी वेगळे लोक नाहीत, पण आपल्या आपल्या साधनेने, आपल्या चरित्रांनी, आपल्या वागण्यानी त्या लोकांनी मिळवलं ना काहीतरी, आणि मिळवून पुढे निघून गेले. तर त्यांना आपल्याला हेच सांगायचं आहे की हा जो मार्ग आहे चांगल्या तऱ्हेने जाण्याचा, तो मार्ग अवलंबा. शेवटी तो त्या मृत्यूशी जाऊन थांबणार आहे. म्हणजे ते कितीही कटू असलं तरी ते सत्य आहे, त्यामुळे ते स्वीकारावंच लागणार आहे. अशा यांनी तो जो विषय सांगितला आहे त्यांनी, आजचा विषय आपण इथे थांबवतो.